थोड़ा ऐसा हो जाओ कि सबको मतलब मैं बोलूँ और इसमें गैप बना दो सब साइड पे ये साइड पे ऐसे आ जाओ, ये साइड के सर के बाजू आ जाओ सब। यहाँ पे गैप रखो अंदर। बोलो। सबसे पहला मैं आप सभी का आभारी हूँ जो हम लोग ने कल से जो लड़ाई चालू की थी वो हम लोग उसके ऊपर विजय पा लिया है। इसके लिए साहब के लिए ताली बजाओ। ये हमारे विभाग के डीसीपी साहब है राज माने साहब। हम सबका दर्द उनको सहने का है। इसके लिए आज रजा होने के बावजूद, रविवार होने के बावजूद खुद यहाँ पर आए। हमको वहां पे जाने की जरूरत नहीं लगी। ये सबसे पहली आपके संगठन की जीत है क्योंकि आप लोग आपके हमारी मांग थी कल जो प्रकार हो गया, जो 15 अगस्त को छुट्टी हमको कामगार को मिलनी चाहिए। हमारे साहब डीसीपी साहब उन्होंने हमारे पहला उनको बोला, जैसे हम लोग जो कल भाषा बोल रहे थे तो इन्होंने भी यही बोला कि जो काम चालू रखा था जिस प्रोडक्शन ने, उनको भी शर्म आना चाहिए कि कल काम बंद रखना चाहिए था। ये हमारा राष्ट्रीय दिवस था, ऐसा साहब का कहना है। और इसके आगे किधर भी इसके आगे 26 जनवरी 15 अगस्त 1 में ऐसा आदेश निकल रहे, कोई भी प्रोडक्शन में काम चालू नहीं रहेगा। ये अभी हमारी पहली जीत है। दूसरी बात ये थी कि हम लोगों को पुलिस ने इधर बुलाया, हम लोग इधर आया। उसके बाद हम लोग का कहना यह था कि वो प्रोडक्शन के ऊपर गुनाह दाखिल हो या तो उनके ऊपर जो भी कार्रवाई हो। जब तक कार्रवाई नहीं होगी तब तक हम लोग यहाँ से हटेंगे नहीं। तो साहब ने मुंह से नहीं बोला है, हमारे लिए लेटर बनाए हैं। वो प्रोडक्शन के ऊपर गुनाह दाखिल हो रहा है। दूसरी हमारी बड़ी जीत जो हम लोग ने मोर्चा निकाला था फिल्म सिटी के ऊपर, वो कौन सा प्रोडक्शन, वेंकटेश्वर प्रोडक्शन के ऊपर मोर्चा निकाला था। जो कंप्लेंट करने के बाद 2-2 महीने का पगार नहीं दिया था, तो उनका तो पगार मिलेगा ही मिलेगा। अगर पगार हुआ अभी इमीडिएटली नहीं देंगे तो उनके ऊपर भी दूसरा गुनाह दायर होने वाला है। और मैं आपका नेतृत्व कर रहा हूं और यह आपकी जीत है, मेरी जीत नहीं है। आप लोगों ने, ये महिला मेरी माँ बहन रात भर ये पुलिस स्टेशन में रुकी रही है, आप लोगों ने साथ दिया, वो आप सबका विजय है, आप सबका विजय है। और हमारे लिए भगवान के ऊपर बोलते हैं ना, विश्वास करना चाहिए। हमारे लिए ये डीसीपी साहब आज भगवान बन के आए, भगवान जो तुम्हारा प्रॉब्लम है, जो तुम्हारा प्रॉब्लम है मेरे को बताओ, मैं आपके पीछे खड़ा रहूंगा। ऐसा है जो आज हमारे साथ जो बातचीत होगी, मैं भगवान को इसलिए बोल रहा हूँ कि बोले जब भी फिल्म इंडस्ट्री का जो भी प्रॉब्लम होगा मैं खड़ा रहूंगा। बोले मेरा खुद का नंबर ले लो, मेरे को नंबर दिया। इसके बाद भी किसी को भी अभी 2-3 कंप्लेंट तो लेने के लिए बोला, वो तो मेरे को उमेश यादव फिमेश यादव, अभी ये सप्लायर विप्लायर की, ये दलाल लोगों की दादागिरी नहीं चलेगी। और ये साहब कायदे से साहब उनका दादागिरी खत्म करेंगे, ऐसा लिख के दिया है। हमारी जो मांग थी वो इधर ही पूरी होगी, ना तुमको कोर्ट में जाने का है, ना तुम्हारे ऊपर गुनाह है, ना कुछ है। हम लोग साहब से
हाथ जोड़ के विनती करते हैं कि आप हमारे लिए यहाँ पर आए और इतना बड़ा कुछ किया है जो हम लोगों ने सपना में भी नहीं देखा था। ये हमारे संगठन की, ये हमारे ईमानदारी की, जो निस्वार्थ सेवा कर रहे उसकी ये पहली जीत है मुंबई में। ऐसी यही एक यूनियन है जिन्होंने बोला ने करके दिखाया। इसके लिए शायद ऊपर वाले को भी कुछ लगा होगा, इसके लिए ऐसा ऑफिसर यहाँ पर भेजा। और जो एक ऑफिसर ऐसा है कि बोले नहीं ये जो कामगार बोल रहे हैं वो सही है, मैं उनके पीछे खड़ा रहूंगा। इसके लिए साहब के लिए फिर से एक बार जोरदार वो मैं आपको पढ़ के दिखाता हूँ। मैं संगठन की तरफ से जो करने का है तो हम लोग करेंगे। सभी जो हमारे भाई हैं, मैं लेटर पढ़ रहा हूँ। सर को हाथ जोड़ के शुक्रिया अदा करो सब लोग, सबके साथ। थैंक यू सर, थैंक यू सो मच। भगवान खुद आकर शायद इतना काम नहीं करके थे जो आपने किया हमारे लिए, हम गरीबों के लिए। ये तो कायदे अनुसार आपका ही जो हक है पालन नहीं करता वही रोना है सर अपना। साहब दो शब्द बोलेंगे, मैं लेटर पढ़ता हूँ, उसके बाद आप सबको, आप बोल रहे थे सबको अंदर आने की ये थी ना, इसके लिए हम लोग बोले साहब आप भी आ जाओ बाहर। शुक्रिया सर. सर बस आमचा हक्क आम्हाला मिळवून दिला त्याबद्दल धन्यवाद. हे लेटर मी वाचतोय. साहेबांनी आपल्याला लेटर काय दिले आपल्या संघटनेला. अध्यक्ष सिनियर सृष्टी असोसिएशन आज 16 तारीख आहे. 16/8 रोजी आपण व आपले सहकारी यांनी केलेल्या तक्रारी संदर्भात उपरोक्त विषयाचे आपणास कळवण्यात येते की 16/8/26 रोजी आपण व आपले सहकारी दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे होणाऱ्या चित्रकरण दरम्यान कामगारांना होणाऱ्या त्रासाबद्दल आपण तक्रार दिली. मुद्दा क्रमांक 1 शासनाने चित्रकरणादरम्यान कामगारांना देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल, आर्थिक मोबदल्याबद्दल व सुरक्षेविषयी एसओपी म्हणजे जो जीआर आपण जो बोलत होतो ना, जीआरच्या प्रमाणे काम झालं पाहिजे. जीआर एसओपी प्रमाणे देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन होत असून सामने ये लिखा है कि जो भी एसओपी में लिखा है वो चीज होनी ही चाहिए. ऐसा स्टाफ का, पुलिस स्टाफ का मतलब पुलिस प्रशासन का मत है. इसका मतलब पुलिस हमारे साथ है, अंदर की बात है. यही साहब रहे. हाँ, इनके लिए दुआई मांगने का हमको पालन होत नसून त्या संदर्भात योग्य ते पत्रव्यवहार करून एसओपीचे पालन झाले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आज प्रत्येक नागरिक तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करू शकता. आजची कुठल्याही पोलिसांनी दखल नाही घेतली. साहेबांनी सांगितलंय मी इथे बसलोय. मुद्दा क्रमांक 2 कामगारांना त्यांनी केलेल्या मजुरीचा योग्य मोबदला वेळेत मिळावा. बरोबर, शाबास. व ज्यांना तो मिळाला नाही त्यांचा तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात घेऊन संबंधितांना योग्य ती समज देऊन पूर्तता झाली नाही तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी. त्यांच्यावरती गुन्हा नोंद करून घ्यावा. मुद्दा क्रमांक 3 एसओपी प्रमाणे कामगारांचे पगार हे त्यांच्या बँक खात्यात येत नसतील तर त्यांची फसवणूक होत असेल तर योग्य ती कारवाई करावी. आजपासून तुमचा पगार तुमच्या खात्यात येणार. हे मी नाही बोलत, हे सरकार बोलते. आणि तसं झालं नाही तर तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल त्या ठिकाणी तुम्ही गुन्हा नोंदवा. युनियनकडे गुन्हा नोंदवा किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवा. तुम्हाला न्याय 100% मिळेल. बरोबर आहे. आता मी साहेबांना विनंती करतो, आज तुम्ही आमच्या या संघटनेच्या प्रती हा आदर दाखवला त्याबद्दल सिने सृष्टीच्या वतीनं, कामगारांच्या वतीनं तुमचं पण अभिनंदन. या पोलीस स्टेशनचं सुद्धा अभिनंदन. या पोलीस स्टेशनच्या ह्याच्यासाठी अभिनंदन आहे कारण जेव्हा आम्हाला इथे आणलं आम्हाला पोलिसांकडून कुठलाच त्रास झालेला नाही. आम्हाला कुठल्याच पोलिसांवरती पण ऑब्जेक्शन नाही. आमच्या पोलिसांकडे एवढं म्हणणं होतं गुन्हा दाखल करून घ्या.
कदाचित त्यांच्या हातात नसेल, त्यांना अधिकार नसतील, तुम्हाला अधिकार आहेत. म्हणून खास करून या पोलीस स्टेशनचं पण आपण अभिनंदनच करूया. हे पोलीस आपले मित्र आहेत, त्यांच्यावर हात कुठेतरी कायद्याने बांधलेले असतात, तर त्यांनी पण सहकार्य केलं म्हणून त्यांचं पण अभिनंदन. आणि साहेबांचं तर काय करायचं ते आपण पुढे आता येणारं काय ठरवील. पण आज आम्हाला 2 शब्दाचं फक्त वर्कर लोकांना, या कामगार लोकांना तुम्ही मार्गदर्शन कराल आणि आम्ही आपापल्या तुम्ही आले, आमचं समाधान झालं, आम्हाला न्याय मिळाला, असा आम्ही एक विजय पताका घेऊन इथून घरी जाणार आहे. तर 2 मिनिटासाठी तुम्ही मार्गदर्शन करावं. आपल्या सगळ्यांना नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम. मी साहेबांना सांगितलेलं आहे, सपकाळ साहेबांना, तुम्ही पण होता केबिनमध्ये, आपली चर्चा झाली. तुमच्या ज्या पण मागण्या होत्या त्या रास्त आहेत, कायदेशीर आहेत. मी ते SOP वाचले. SOP मध्ये दिलेले जे मुद्दे आहेत ते मुद्दे वाचले. गव्हर्नमेंटने म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारनं ज्या निर्देश दिलेले आहेत ते निर्देश पाळणं हे बंधनकारक असतं प्रत्येकावर. ते निर्देश नाही पाळले गेले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई नक्की होते. मी त्यांना सांगितलेलं आहे की असं कुठं आलं, आपण आता 2-3 बोलवलेलं पण आहे की त्यांची आपण तक्रार पण घेत आहोत. ज्यांचे पगार दिलेले नाहीत आणि काम करून घेतलं आणि आमची फसवणूक केली असं त्यांची तक्रार असेल तर ती तक्रारी आपण घेत आहोत. तर या सगळ्या चर्चेमधून की मी सांगितलं की मला खरं तर हे चांगलं वाटतं की तुमच्या सगळ्या एवढ्या सगळ्या लोकांच्या अशा इथं समस्या आहेत. मी माझ्या ऑफिसरला, जे बीट ऑफिसर आहेत की जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आरे कॉलनीची बीट आहे, त्या बीटमध्ये ते ऑफिसर आहेत, 3 ऑफिसर आहेत. तर त्यांना मी ही सूचना दिलेली आहे की प्रत्येक 2 महिन्यातून 3 महिन्यातून आम्ही कॉर्नर मीटिंग घेत असतो, तक्रार निवारण दिन ठेवत असतो. तशा प्रकारच्या आपल्या सगळ्या काही तक्रारी असतील तर आपण रेग्युलर काय करू जाऊ, ऐकत जाऊ आणि तुमच्या तक्रारीचं तिथं निवारण केलं जाईल. की जे बेकायदेशीर असेल त्याच्यावर कायदेशीर आपण कारवाई करत राहू आणि तुम्हाला जो संविधानानं दिलेला जो न्याय हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी आम्ही आहोत. त्यासाठीच आम्हाला गव्हर्नमेंटने त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच आम्हाला नेमलेलं आहे, आम्हाला पगार देत आहे. आणि ही काही मोठी गोष्ट नाही. यांनी जे सांगितलं आम्ही तुमच्यासाठीच आहोत, जनतेसाठीच आहोत आणि कायम त्यांच्याकडे माझा नंबर पण शेअर केलेला आहे. कधीही काही वाटलं तर तुम्ही बिनधास्त माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्यांना हे पण म्हणाले आहे की आज रविवार आहे, बरेच ऑफिसेस बंद आहेत, लेबर ऑफिसर जे आहेत त्यांच्याशी पण आपली भेट करून देऊ आणि माझ्याही ऑफिसला येऊन इतरही काय तुमच्या तक्रारी असतील तर आपण नक्की सोडवू. तुम्ही सगळ्यांनी म्हणजे हा जो आहे की मला अजिबात वाईट वाटलेलं नाही, तुम्ही सगळे एकत्रित आलेला आहे, एकत्र असण्याची तुम्ही ताकद दाखवलेली आहे. तुम्ही काय केलं नाही, आम्हाला पण सांगितलं पोलीस ऑफिसरने, तुम्ही पण शांततेनं तुमच्या ज्या डिमांड्स होतात त्या मागत होतात. तर त्याचा रिस्पॉन्स म्हणून हा एक सकारात्मक आपली गोष्ट घडलेली आहे. आणि तुम्ही निश्चिंत राहा आणि ज्यावेळी तुम्हाला समजा काही असं वाटतंय की कोणती तक्रार आहे कायदेशीर तर नक्की आमच्याकडे या, आम्ही तुमच्यासाठी 24 तास हजर असू. जय हिंद. भारत माता की जय. भारत माता की जय. अभी हम लोग शांति से अपने अपने घर जाएंगे. लेटर नमस्कार साहेब. हे आपले दिग्दर्शीचे शिमेला आहेत, शिंदे साहेब, हे सुद्धा शिंदे साहेब आणि हे सुद्धा शिंदे साहेब. पाटील साहेब यांना आपण नेहमी त्रास देणार आहे. लेटर घ्यायचे ना सरांच्या असते. सरांच्या हस्ते द्या, सरांच्या हस्ते. सरांना बोलवा 2 मिनिटं. ए बाजूला मागे हो ना, तुझं कॅमेरामध्ये येतं, मागे होतं. वंदे वंदे भारत माता की, भारत माता की. परत एकदा सर्व आरे पोलीस स्टेशनचे अधिकारी
शिपाई, सर्व माझे मित्र, आमच्याकडून काही चुकी वाकी झाली असेल ती मोठ्या मनाने आम्हाला माफ करावा आणि इथून पुढे असं सहकार्य करत राहा. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. बोलो फिर से भारत माता की जय